26 तारखेला मुंबईत पडलेल्या पावसामुळे ज्या स्थानकावरती सगळ्यात जास्त पाणी साचलेलं होतं, चिखल आलेला होता, त्या भूमिगत मेट्रोचं आचार्य आत्रे चौक मेट्रो स्थानक पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। हे स्थानक 26 तारखेपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं होतं, मात्र आता आपण पाहतोय की भूमिगत मेट्रोच्या त्या स्थानकामध्ये आता आपण आहोत, जे स्थानक पूर्णपणे चिखलाच्या साम्राज्यामुळे बंद ठेवण्यात आलेलं होतं। या बाजूच्या पावऱ्यांवरती सुद्धा पावसाचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे होतं ते पाहायला मिळालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये चिखल आणि गाळ साचल्यानंतर हे स्थानक पुन्हा एकदा बंद करण्यात आलं आणि वरळीपासून पुढच्या JVLR पर्यंतचा जो काही प्रवास आहे तोच फक्त प्रवाशांना सुरू ठेवण्यात आला। मात्र आता या वरळीच्या आचार्य आत्रे चौक स्थानकामध्ये हे मेट्रो जी आहे ती पुन्हा एकदा धावू लागलेली आहे। या स्थानकामधून प्रवाशांना प्रवास करता येणं शक्य झालेलं आहे। काल संध्याकाळपासून हे स्थानक पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलं आणि त्यानंतर मेट्रो या स्थानकावरती धावू लागलेली आहे। आता आचार्य आत्रे चौक मेट्रो स्थानकातून आम्ही वरळी स्थानकापर्यंत जातोय, ज्या वरळीच्या पुढच्या बाजूचा म्हणजे कुलाबा सीपच्या दिशेने जाणारं हे या मेट्रोच्या लाईनवरचं शेवटचं स्थानक आहे। अजून याच्या पुढचा जो काही पल्ला आहे तो सुरू होणं बाकी आहे, मात्र वरळीतलं शेवटचं स्थानक असणाऱ्या आचार्य आत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये आता आपण आहोत आणि तिथून वरळीपर्यंतचा प्रवास करतो। जे स्थानक मागच्या 26 तारखेपासून म्हणजे आठवडाभरापासून बंद होतं ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। प्लॅटफॉर्मवरती जो काही गाळ आणि कचरा साचलेला होता तो सुद्धा मेट्रोच्या वतीनं साफसफाई त्याची करण्यात आली आणि जे काही नुकसान झालेलं होतं त्याची सुद्धा डागडुजी करण्यात आलेली आहे आणि आता हे स्थानक पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। या स्थानकाचे सगळे जे काही प्रवाशांनी आतमध्ये येण्याचे दरवाजे आहेत किंवा शटर्स आहेत ते सुद्धा 8 दिवसापासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले होते आणि या स्थानकावरती लोकांना नो एंट्री जी आहे ती ठेवण्यात आलेली होती। मात्र आता या स्थानकाची सगळी यंत्रणा जी आहे ती ऑपरेशनल झाल्यानंतर या स्थानकावरती लोकांना येणं शक्य झालेलं आहे। हे स्थानक कार्यान्वित केल्यानंतर वरळी नाक्यापासून पुढे JVLR पर्यंत जे काही मेट्रो स्थानक आहे तिथपर्यंत जाणं शक्य झालेलं आहे आणि हा प्रवास जो आहे तो पुन्हा एकदा खुला करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। वरळीपासून JVLR पर्यंतच्या सगळ्या मेट्रो ज्या आहेत त्या धावू लागलेल्या होत्या, त्या सुरू ठेवण्यात आलेल्या होत्या, मात्र ज्या स्थानकावरती गाळ त्याचबरोबर चिखल आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं ते वरळीतलं शेवटचं स्थानक असणारं आचार्य आत्रे चौक मेट्रो स्थानक जे बंद ठेवण्यात आलेलं होतं ते कालपासून सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन कमलेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।